प्रेज द लॉर्ड. परमेश्वरामध्ये सर्वांना सलाम. सर्वजण बरे आहात. परमेश्वरामध्ये विश्वास ठेवतो. सर्वांना परमेश्वराने आजचा दिवस आनंदामध्ये, शांतीमध्ये, समाधानामध्ये दिलेला आहे असा विश्वास ठेवतो मी. आज विशेष करून परमेश्वराने एक प्रकटीकरण आपल्या सर्वांना इथून पुढच्या आपल्या संपूर्ण खरोखर आणखी आनंदाच्या, आणखी समाधानाच्या आयुष्याकरता परमेश्वराने एक प्रकटीकरण जे दिलेलं आहे आज सकाळी, मी विशेष करून आपल्या सर्वांसाठी ते घेऊन आलेलं आहे. खूप छोटी गोष्ट आहे, पण खरंच खूप मोठी कामं परमेश्वराकडून आपल्या जीवनामध्ये घडवणारे असं परमेश्वराचं हे प्रकटीकरण, अशी ही गोष्ट आहे. आपल्या प्रत्येकाला ठाऊक आहे की आपण जेव्हा वैतागतो काही कामानिमित्त, माणूस जेव्हा वैतागतो त्यावेळेस तो एक प्रकारे चिडलेला, एक प्रकारे थोडाफार रागामध्ये, एक प्रकारे थोडाफार दुःखामध्ये असतो, एक प्रकारे तो थोडाफार त्याच्या चांगल्या अवस्थेमध्ये नसतो, त्याच्या स्थिर विचारांमध्ये नसतो. आणि ही अवस्था माणसाला कुठंतरी थोडा वेळ का होईना पण परमेश्वरापासून बाजूला सरकवते, बाजूला सारते. आणि ती एक फट, एक पोकळी निर्माण करू शकते. ती अवस्था एक पोकळीसारखी दुरात्म्य, दुष्टात्म्य, अशुद्धात्म्य आणि सैतान उपयोग करू शकतात एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये येण्याकरता. की मनुष्य जेव्हा वैतागतो, आणि हे वैतागणं काही लोकांना कळत नाही की आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने टेक्नॉलॉजीज खूप चांगल्या मिळवून दिलेल्या आहेत. खूप चांगल्या टेक्नॉलॉजीज आज आपल्या प्रत्येकाच्या सोबत आहेत. आणि दरम्यान मोबाईल आणि त्याची रिंगटोन समजून घ्या प्रत्येकजण, ही सुद्धा एक खूप चांगली आपल्या प्रत्येकाच्या उपयोगाची एक बाब आहे. आणि असं असताना काही आपले परमेश्वरामधले ख्रिस्ती बहीण, भाऊ, आईवडिला समान असणारे वडीलवर्ग आपल्या मोबाईल फोन्सच्या रिंगटोन्स परमेश्वराच्या स्तुती आराधनेची गीतं ठेवतात. अडचण नाही, ठेवा. पण ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या नको असणाऱ्या व्यक्तीचा कॉल येतो, ज्यावेळेस एखाद्या तुम्हाला नको असणाऱ्या व्यक्तींचा, अनेक व्यक्तींचा कॉल पुन्हा पुन्हा येतो आणि त्यांचा कॉलर आय डी पाहून, त्यांचं नाव त्या तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर पाहून जेव्हा तुम्ही वैतागता ना, लक्षात घ्या त्यावेळेस तुम्ही त्या एक प्रकारे फोनची रिंगटोनसुद्धा ऐकायला नको म्हणता. त्या व्यक्तीचं नाव पाहिलं तर ॲक्च्युली तुमच्या फोनचं रिंगटोन जर खरोखर खूप चांगलं एखादं गीत असेल परमेश्वराच्या आराधनेचं, तुमची मनाची इच्छा नसते की त्या परमेश्वराच्या आराधनेच्या गीताला तुम्ही जे रिंगटोनसाठी उपयोग करता तिच्यावर वैतागावं. पण कुठंतरी माणूस वैतागून जातो आणि त्यावेळेस न कळतपणे का होईना त्या गीताचा आपल्याकडनं अपमान होतो, परमेश्वराच्या त्या आराधनेच्या गीताचा, परमेश्वराच्या स्तुतीच्या गीताचा, परमेश्वराला महिमाच्या गीतातून आपण देत असतो, जे गीत आपण परमेश्वराला गौरव देण्याकरता उपयोग करत असतो. कुठेतरी आपण त्या गीतावर पण थोडंफार का होईना वैतागतो. आणि अशा प्रकारे आपण परमेश्वराकडून आपल्या जीवनामध्ये जी परमेश्वर शांती, आनंद, समाधान, समृद्धी, वैभव देत असतो, त्यापासून कुठेतरी स्वतःला थोडंसं बाजूला सरकवून घेतो. जे संरक्षण, जो पुरवठा परमेश्वर आपल्याला देत असतो, जे परमेश्वर आपल्याला सांभाळत असतो, त्यापासून आपण कुठेतरी स्वतःला थोडंसं बाजूला सारायचा प्रयत्न करून घेत असतो. म्हणून माझी विनंती प्रत्येकाला, शक्य असेल तर प्रत्येकजण आपल्या मोबाईलला ज्या काही डिफॉल्ट रिंगटोन्स कंपनीने आपल्या मोबाईलमध्ये दिल्या असतील त्यापैकी एखादी सिलेक्ट करा. म्हणजे जरी तुम्हाला कोणाचा कॉल नको वाटला तरी तुम्ही त्या रिंगटोनवर तुम्हाला थोडंसं जे करायचं ते करता येईल. परमेश्वराच्या गीताचा तुम्हाला अपमान करावा लागणार नाही, परमेश्वराच्या आराधनेच्या गीताचा तुम्हाला अपमान करावा लागणार नाही, परमेश्वराच्या स्तुतीच्या गीताचा तुम्हाला अपमान करावा लागणार नाही. परमेश्वराला धन्यवाद या प्रकटीकरणाकरता. परमेश्वर चांगला आहे. प्रत्येकाला हॅपी गुड डे.